आपण इथं चिकन घेतलंय, त्यावर मीठ टाकून घेतलंय, हळद. आपण इथं चिकन मॅरिनेट करून घेणार आहे. इथे आपण बोनलेस चिकन घेतलेलं आहे. आपण मॅरिनेट केलेलं चिकन 15 मिनिटं बाजूला ठेवून देऊया. त्यामध्ये आपण आलं आणि लसूण टाकणार आहे आणि परतून घेणार आहे. आपल्याला कांदा लाल नाही करायचा, फक्त मऊ करून घ्यायचा आहे. आपला कांदा थोडा परतून झाला आहे, त्यामध्ये आपण टमाटे टाकणार आहे. टमाटे पण आपण मऊ होईपर्यंत परतून घेणार आहे. त्यामध्ये काजू हे सगळं आपण छान असं मऊ होईपर्यंत परतून घेऊया. आपला कांदा आणि टमाटे तो मऊ झालाय. आता थंड करू आणि मिक्सरला बारीक करून घेऊया. तेल तापले, त्याच्यात आपण वाटलेलं वाटण टाकून घेऊया. आपण गॅस बारीक ठेवलेला आहे, तर मोठ्या गॅसवर जर टाकलं तरी अंगा उडेल. परतून घेऊया. इथं आपल्याला जास्त परतून नाही घ्यायचं. आपण कांदा ते पहिले भाजून घेतलेले आहे ना, त्यामुळे जास्त नाही परतवायचं. आपण इथं हळदी पावडर, किचन किंग मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि तिखट लाल मिरची पावडर घेतलेली आहे. आता ती टाकूया, मिक्स करून घेऊ. आपण मसाला टाकल्यानंतर परतून घेतलंय छान. आपण त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे. चवीनुसार मीठ, टाकल्यानंतर मिक्स करून घेतलंय. ज्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलंय आणि ते ओतून घेतलंय आणि सगळीकडून मिक्स करून घ्यायचं. आपण झाकण ठेवून घेतलंय चिकन शिजेपर्यंत. आपण झाकण खोलून बघू. हलकीशी उकळी यायला लागली आहे. मिक्स करून घेऊया आणि परत झाकण ठेवून घेऊ. झाकण काढूया. मिक्स केलंय आपण. इथं आपलं चिकन शिजलंय. आता त्यामध्ये आपण बटर टाकणार आहे आणि वरून फ्रेश क्रीम टाकणार आहे. मिक्स करून घ्यायचं. आपण थोडी साखर टाकली. बटर चिकन हे थोडंसं गोडसर असतं ना, म्हणून आपण वरतून साखर टाकली थोडीशी. इथं आपलं बटर चिकन शिजून तयार आहे. बटर चिकन तयार झाले, त्यावर आपण क्रीम टाकूया.